नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांची असंख्य पेंटिंग्स, असंख्य चित्र आज घराघरामध्ये आपण सगळे मोठ्या आदराने लावतो. तर ही पेंटिंग्स आलीत कुठून? तर छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना काही पेंटिंग्स चितारण्यात आली आणि त्यानंतर समकालीन अशा चित्रकारांनी छत्रपती शिवाजी महाराज निवर्तल्यानंतर जी त्यांची छबी चित्रांच्या माध्यमातून त्यावेळी चित्रित केली, या अनेक पेंटिंग्स आज जगभरातील वेगवेगळ्या जागतिक दर्जाच्या म्युझियम्स मध्ये पाहायला उपलब्ध आहेत आणि अनेक अभ्यासकांनी त्याच्यावरती अभ्यास करून या पेंटिंगची खातरजमा देखील केलेली आहे. यातील काही पेंटिंगचा आपण या ठिकाणी उल्लेख करूयात. यातील पहिलं जे पेंटिंग आहे ते आहे गिमे म्युझियम, फ्रान्स मधल्या पॅरिस मध्ये जे गिमे म्युझियम आहे. आणि या पेंटिंगचं वैशिष्ट्य असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण चेहरा या पेंटिंग्स मध्ये आपल्याला दिसून येतोय, पाहू शकतो आपण. त्यानंतर पुढचं पेंटिंग आहे ते बर्लिन स्टेट लायब्ररीतल्या म्युझियम मधलं आणि या चित्रावरती जे उल्लेख आहेत त्यामध्ये हे पेंटिंग 1700च्या पूर्वीचं असावं असा एक त्यामध्ये उल्लेख आहे. त्यानंतर पुढचं पेंटिंग आहे विटमेन संग्रह, हॉलंड मधलं, आणि हे पेंटिंग 1685च्या दरम्यान चितारण्यात आलेलं असावं असा अंदाज आहे. या पेंटिंगच्या सोबतच हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचं पेंटिंग आहे रशियामधल्या लेनिनग्राड मधलं. इंडियन मिनिएचर्स या चित्रसंग्रहात प्रसिद्ध झालेलं हे चित्र बर्लिन मधल्या चित्राशी मिळतं जुळतं असं आहे. त्यानंतर पुढचं पेंटिंग अर्थातच आपल्या मुंबईतलं ब्रिटिश म्युझियम मधलं गोवळकोंडा इथं बनवलेलं हे पेंटिंग पोर्ट्रेट्स ऑफ इंडियन प्रिन्सेस या अल्बम मधलं आहे आणि सध्या लंडन मध्ये, माफ करा, सध्या लंडन मध्ये आहे आणि अंदाजे 1680 ते 1687 या कालावधीमध्ये हे पेंटिंग चितारण्यात आलेलं असावं. आणि त्यानंतर पुढचं पेंटिंग आहे आपल्या मुंबईमधलं छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय, प्रसिद्ध अशा टाटा कलेक्शन मधलं हे पेंटिंग आणि या पेंटिंगचा कालावधी आहे 1675, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हयात होते त्या काळामध्ये हे पेंटिंग चितारण्यात आलंय. या सगळ्या पेंटिंग्स तुम्हाला दाखवण्याचा आणि त्या पेंटिंग्स कधी चितारण्यात आल्या हे सांगण्याचा उद्देश आहे. तो म्हणजे या कोणत्याही पेंटिंग मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावरती जखमेचा कोणता व्रण आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे असंख्य पुतळे उभे राहिले. अनेकांना ठाऊक आहे की पहिला पुतळा पुण्यातील SSPMS मैदानावरती छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने उभा राहिला. 1917 साली सुरुवात झाली आणि 1928 साली हा पुतळा पूर्ण झाला, त्याचं अनावरण करण्यात आलं आणि त्या पुतळ्याला एका अर्थाने रोल मॉडेल म्हणून जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे असंख्य पुतळे उभे राहिले. आणि यापैकी कोणत्याही पुतळ्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला या पुतळ्याच्या चेहऱ्याच्या कपाळावरती किंवा छत्रपती शिवाजी महाराज जे या पुतळ्यामध्ये चितारण्यात आले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावरती कुठेही आपल्याला कोणताही व्रण पाहायला मिळेल. मात्र हा व्रण दुर्दैवाने मालवणमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेला जो पुतळा जयदीप आपटे यांनी उभारलेला होता त्या पुतळ्याच्या कपाळावरती आपल्याला पाहायला मिळेल. असं का? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना हवंय आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत सर. सर नमस्कार. आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ शिल्पकार अहमदनगरवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रमोद कांबळे सर. सर नमस्कार. नमस्कार. तर ही प्रस्तावना काहीशी लांबली, मात्र ती करणं गरजेचं होतं. सुरुवात सावंत सरांकडून आपण करूयात. सर, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि अफझल खानाच्या एकमेकांच्या संघर्षामधला तो प्रसंग ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक वार झाला आणि त्यानंतर त्यांच्या कपाळाला जखम झाली. तर मूळ याचे उल्लेख कोणत्या बखरींमध्ये, कोणत्या त्यावेळच्या लिखित अशा साधनांमध्ये आढळतात का? आणि आढळत असतील तर ते कशा स्वरूपात आढळतात?
शिवाजी महाराज आणि अफजल खानाची जी भेट झाली 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याला, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी एक शामियाना घातलेला होता आणि त्या शामियानामध्ये दोघांची भेट झाली. भेटीच्या अटी शर्ती अगोदरच ठरलेल्या होत्या. त्याच्यानुसार दोघांनीही सशस्त्र असावं, शस्त्र घ्यायला दोघांनाही परवानगी होती. दोघांचे 10 अंगरक्षक सोबत असावेत याची सुद्धा अटी आणि शर्तीमध्ये परवानगी होती. आणि दोघांच्या बरोबर त्यांचा हेजीब असावा. हेजीब म्हणजे वकील. शिवाजी महाराजांच्या बरोबर पंताजी बोकील नावाचे हेजीब होते, म्हणजे वकील होते. आणि अफजल खानाबरोबर कृष्णाजी भास्कर नावाचा वकील होता. अफजल खान शिवाजी महाराजांच्या अगोदर ही 2 प्रहरी भेट ठरली आहे, म्हणजे दुपारी ही भेट ठरलेली होती. अफजल खान पारवरून, म्हणजे पेठ पारवरून जिथं तिची छावणी होती तिथून बोचेगोळीची तिची काय घाट आहे तो सगळा तो चढून प्रतापगडाच्या पायथ्याला जिथं भेटीची जागा होती तिथं तो शिवाजी महाराजांच्या अगोदरच येऊन थांबलेला होता. आणि जसं शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीची तयारी केलेली होती, म्हणजे त्यांनी चिलकत घातलेलं होतं, वाघनखं डाव्या हाताला चढवलेली होती, स्वतःची कट्यार त्यांच्याकडे होती, बिचवा होता, स्वतःची जी शस्त्र होती ती त्यांनी जीवा महाले आणि संभाजी कावजी कोंढाळकर या 2 हुद्देदारांच्याकडे दिली होती. बरोबर त्यांचे हेजीब होते. हे सगळ्या गोष्टी जशी तयारी केली होती तशी अफजल खानानं सुद्धा शिवाजी महाराजांना मारण्याची पूर्ण तयारी करून तो आलेला होता, असं संदर्भ साधनं सांगतात. आणि त्याच्यामध्ये त्यानं शिवाजी महाराज हे आपल्या वकिलावर वार टाकणार नाहीत, कारण कृष्णाजी भास्कर हा ब्राह्मण समाजातला होता आणि ब्राह्मणाला मारू नये अशी ही आपली जुनी परंपरा होती आणि शिवाजी त्याचं पालन करेल असं अफजल खानाला वाटलं. म्हणून त्यानं ज्यावेळेला शिवाजी महाराज त्याच्या समोर आले त्यावेळेला स्वतःची तलवार कृष्णाजी भास्करकडे दिली. आता कृष्णाजीकडेच का दिली तर परमानंद जे आहे, परमानंद जे शिवभारतकार जे आहेत, ज्याला आपण शिवभारत जे अधिकृत चरित्र शिवाजी महाराजांचं आपण ज्याला मानतो, त्याच्यामध्ये परमानंदानं असं म्हटलंय की कृष्णाजी हा ब्राह्मण असल्यामुळे शिवाजी महाराज त्याला मारणार नाहीत, म्हणून अफजल खानानं शिवाजी महाराजांना मारण्यासाठीच त्याची एक नेमणूक केलेली होती. म्हणजे आपल्या हिजिबाची, खरं तर वकील लढाईत भाग घेत नाहीत, शिवाजी महाराजांच्या वकिलानं भाग घेतला नाही, ते जखमी झाले. पंताजी जे होते ते जखमी झाले. पण कृष्णाजीनं ज्यावेळेला अफजल खानाचा कोतळा शिवाजी महाराजांनी काढला, अफजल खान दगा दगा लहू लहू म्हणत स्वतः ते हात घेऊन बाहेर पडला, तंबूच्या बाहेर जाण्याचा त्यानं प्रयत्न केला. त्यावेळेला अफजल खानाची जी हातात तलवार होती ती घेऊन त्यानं शिवाजी महाराजांचा वार केला आणि तो वार शिवाजी महाराजांच्या मस्तकावर झालेला आहे. आता ही घटना त्या वारासंदर्भात आपल्याला जी अस्सल संदर्भ साधनं आहेत, म्हणजे परमानंद असेल किंवा वार केला हे सांगतात, पण तो वार कुठं झाला, काय झाला, हिची माहिती अस्सल संदर्भ साधनात आपल्याला कुठेही मिळत नाही. पण जे उत्तर दुय्यम दर्जाची जी संदर्भ साधनं ज्याला आपण बखरी म्हणतो, अशा 91 कलमी बखरीमध्ये याचा उल्लेख आहे. आता तो उल्लेख कधी येतो तर तो उल्लेख येतो तो शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटल्यानंतर ज्या वेळेला राजगडावर आले त्यावेळेला जिजामातांची ते बैराग्याच्या वेशात आलेले होते आणि मग जिजामातांना त्यांची जी ओळख पटली, ते बैराग्याचं तो मंदिर त्यांनी काढल्यानंतर ती खून मस्तकावर जी होती महाराजांच्या त्याच्यावर पटली, असं 91 कलमी बकरीमध्ये आणि इतर 1-2 बकरींमध्ये म्हटलेलं आहे. पण आता हे बकरीमध्येच आलेला उल्लेख आहे, त्यामुळं याच्यावर आपण किती रिलाय राहायचं हे आपण ठरवावं लागतं. हा एक इतिहासाचा विषय आहे. अच्छा. पुढे अनेक कादंबऱ्यांमध्ये देखील मला वाटतंय हा उल्लेख काही लेखकांनी केलेला आहे की एक खोप पडली. माझा प्रश्न सर असा होता की पुढे ही जी काही कपाळावरती जखम झाली त्या सगळ्या प्रसंगामध्ये, ती अजन्म त्यांच्या कपाळावरती राहिली किंवा ती लोकांना दिसायची अशा दृश्य स्वरूपामध्ये होती, असे कोणते उल्लेख आढळतात त्या ठिकाणी? नाही, असे नाहीये उल्लेख. ती मस्तकावर होती असं आहे, कपाळावर नाहीये, ती मस्तकावर होती. मस्तक म्हणजे फोरहेड, इथे या बाजूला कुठं तर असेल आतल्या बाजूला. आणि ती कुठल्याही संदर्भ साधनात शिवाजी महाराजांची ती जी खून आहे जखमेची ती दिसलेली आहे असं काय ती 91 कलमी बखर सोडली तर दुसऱ्या कुठल्या संदर्भ साधनात ती सुद्धा नाहीये आणि नंतरच्या सुद्धा कुठल्या साधनामध्ये किंवा
जी चित्र आहेत शिवाजी महाराजांची, समकालीन चित्र ज्यांना म्हणतो आपण, म्हणजे जे लघुचित्र शैलीमध्ये काढलेली चित्र आहेत, जी अस्सल शिवाजी महाराजांची चित्र आहेत, त्या आणि लघुचित्र शैली जी आहे ती खूप बारकाईनं सगळ्या गोष्टी टिपत असायची. म्हणजे शिवाजी महाराजांचा चेला कसा होता, शिवाजी महाराज गळ्यात काय अंगरखा घालायचे, शिवाजी महाराजांचा मंदिर म्हणजे ज्याला आपण जिरोटोप म्हणतो तो कशा पद्धतीचा होता, कानामध्ये जे काय अलंकार घातले जायचे, ह्या सगळ्या गोष्टी लघुचित्रकारांनी अगदी बारकाईनं टिपलेल्या आहेत. म्हणजे तलवारीचं मॅन कसं होतं एवढंच नाही, तर तलवारीच्या नख्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शिवाजी महाराजांच्या त्या सुद्धा त्यांनी टिपलेल्या आहेत. इतके ते बारकाईने काढतात. पण कुठल्याही चित्रकारानं, समकालीन चित्रकारानं शिवाजी महाराजांच्या मस्तकावर असा व्रण दाखवलेला नाही. तो फक्त या बकरीतूनच आपल्याला समजतो. बरोबर. मग यातूनच पुढचा प्रश्न निर्माण होतो की जयदीप आपटेंनी त्यांच्या पुतळ्यामध्ये ही खूण, हा व्रण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावरती का दाखवला? कारण आपण जे सगळे आज छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पेंटिंग्स जी प्रमाण मांडतो आहोत त्यामध्ये दोन्ही बाजूनी पेंटिंग्स आहेत. डाव्या बाजूचा चेहराही दिसतो आहे, समोर उजव्या बाजूचाही चेहरा दिसतो आहे आणि समोरून देखील चेहरा स्पष्ट दिसतो आहे, अशी देखील पेंटिंग्स उपलब्ध आहेत. आणि यापैकी कोणत्याही पेंटिंग मध्ये कपाळावरती व्रण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिसत नाहीये. मग जयदीप आपटेंनी तो का दाखवला, हा प्रश्न मला विचारायचा आहे प्रमोद कांबळे सर यांना. ही एखाद्या कलाकाराची लिबर्टी म्हणायची, त्याचा दृष्टिकोन म्हणायचा, की आणखी काय म्हणायचं? तुम्ही स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे उभा केले आहेत. मंदारजी, इंद्रजींचा अभ्यास खूप मोठा आहे माझ्यापेक्षा, ते तर खूप तज्ञ आहेत त्यातले. मी देखील छत्रपती शिवरायांची शिल्प तसेच चित्र देखील बरीच केलेत, ती बरीच प्रसिद्ध आहेत चित्र. तर ते करत असताना मी देखील या गोष्टीचा अभ्यास केला होता. पण जसं इंद्रजीतजींनी सांगितलं, ती जी वार, ते जे काही झाला होता हल्ला, ती कपाळावर नाहीये, ती मस्तकावर आहे, कुठेतरी वरच्या बाजूला आहे. आणि त्यांनी तो आपण जे चित्र काढलेत त्याच्यामध्ये त्यांनी तो जिरोटोचा मुकुट घातलेला आहे, त्यामुळे त्याच्या मागे लपलेले. तर ती मस्तकावर कपाळावर असं व्रण दाखवायची मला तरी कुठेच तसा संदर्भ मिळाला नाही, किंवा मला ते योग्य पण, म्हणजे त्याचा मी एकदा अभ्यास केला होता, पण मी म्हणलं ते दाखवणं योग्य पण नाही. आपण महाराजांना ज्या स्वरूपात बघतो आणि त्याचा प्रत्यक्षदर्शी जे काही लघुचित्र आहेत त्या काळात काढलेली, त्या कुठल्याही चित्रामध्ये देखील तशा प्रकारचं व्रण कुठलेही म्हणजे जखम झालेली कुठेही दिसत नाही. तर मग आपण हे कुठली लिबर्टी आपण घ्यायची? दुसरी गोष्ट, जर या मोठ्या शिल्पामध्ये त्यांनी एवढं बारीक त्यांनी निरीक्षण केलं, ते सांगतायत की त्याच्यावरती खून दाखवली, पण ती एवढं बारकाईने काम केलं, पण इतर बाकीच्या शिल्पाचं काय? बाकीचं शिल्प इतकं प्रोपोर्शनेट नाहीये, ते इतकं त्याच्यामध्ये इतक्या त्रुटी आहेत, तिकडे दुर्लक्ष करून तेवढी तो व्रण दाखवायची त्यांना काय एवढी ही होती? मला ते त्याच्यामध्ये एवढं लक्ष दिलं, तेच जर लक्ष त्यांनी बाकीचं शिल्प चांगलं घडवण्यासाठी दिलं असतं तर मला असं वाटतं की ती चांगली कलाकृती घडली असती. पण त्याचा एकंदरीत त्याचा जो दृश्य परिणाम आहे त्या शिल्पाचा, तो देखील छत्रपती शिवरायांची इतकी आपण चित्रशिल्प बघतो त्याच्या जवळपासही, म्हणजे तितकं ते जे काही आपण ही स्मारक किंवा ही चित्र का करतो, की त्यांच्याकडे बघून तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळाली. तुम्ही ते चित्र बघून तुम्ही वेगळंच तुम्हाला एनर्जी, ते चित्रशिल्प बघून, ती स्मारक याच्यासाठीच असतात की असं वाटलं पाहिजे की ते महाराज आहेत तर आपल्याला भीती नाही, महाराज आपले ते समोर आहेत. तर हा आत्मविश्वास जागृत व्हावा असं ते चित्र किंवा शिल्प असावं. तर तशा प्रकारचं त्यांनी बनवलेल्या शिल्पामध्ये मला कुठे काही दिसलं नाही. म्हणजे छत्रपती शिवरायांचं अशा प्रकारचं शिल्प, त्याच्या आकृतीला मान्यताच कशी मिळाली, इथून माझी सुरुवात आहे. कारण ते खरोखरच मला माहित नाही काय झालं ते, पण त्याचं जर म्हणणं आहे की वरून दाखवलं आहे नाही, याबद्दल जो वाद सुरू आहे या सगळ्या प्रकरणात, तर त्यामध्ये जे कला संचालनालयाचे प्रमुख आहेत तर
त्यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल की ते म्हणतायत की फक्त 6 फुटांच्या एका क्ले मॉडेलला आमच्याकडे परवानगी मागण्यात आली होती, मात्र मुख्य जे शिल्प होतं, जो पुतळा होता मुख्य, त्यासाठीची काही परवानगी आमच्याकडे मागण्यात आली. मात्र हे जे जयदीप आपटे आहेत त्यांचं फेसबुक प्रोफाईल जेव्हा आपण पाहतो तेव्हा जे काही प्रारूप आहे, क्ले मॉडेल आहे, तर त्या मॉडेलच्या कपाळावरती देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तो व्रण दिसतो आहे. तर मग ही कला संचालनालयाची देखील जबाबदारी होती असं वाटतं तुम्हाला? हो, निश्चितच. निश्चितच त्यांनी ते बघायला पाहिजे होतं की त्यांनी असं का केलेलं आहे. कारण यापूर्वीच्या कुठल्याही, मला वाटतं भारतात एवढी शिल्प आहेत छत्रपती शिवरायांची, तर त्याच्यामध्ये कुठल्याही शिल्पामध्ये अशा प्रकारचं वर्णन दाखवलेलं नाही. तर हे मी पहिल्यांदा तुमच्याकडनं ऐकतोय की अशा प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये केलंय. तर आणि दुसरं 6 फुटाच्या शिल्पाला परवानगी द्यायची, हे माहित नाही मला ही कुठली नवीन पद्धत चालू झालेली आहे. कारण जे शिल्प आहे ते मुख्य आकारमानामध्ये आम्हाला मातीचं मॉडेल करायला लावतात आणि त्याला कला संचयाची मान्यता घ्यावी लागते. ते त्या प्रपोर्शन मध्ये, त्या मापामध्ये, त्या सौंदर्याचे सगळे नियम जे आहेत ते, किंवा त्याचं प्रपोर्शन म्हणजे ते जे काही ह्युमन स्केलचं जे प्रपोर्शन आहे किंवा त्याचे बारकावे जे आहेत हे सगळे केलेत की नाही हे तपासूनच त्याची मान्यता मिळते, तशी मिळत नाही. मला माहित नाही 6 फुटाच्या मॉडेलला कशी परवानगी दिली. मुळात तो जयदीप, माझा काही जयदीप आपटेंचा माझा परिचय नाही. मी फक्त आता मला समजलं की त्यांनी तो रहिजा स्कूल ऑफ आर्ट मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलंय. तर रहिजा स्कूल ऑफ आर्टला शिल्पकला विभागच नाही. त्यांनी जी डिग्री घेतली, हो, शिल्पकला विभाग रहिजाला कुठे आहे? तिथं अप्लाइड आर्ट आणि पेंटिंग आहे. मग त्यांनी कुठला नेमका कोर्स केलाय कॉलेजचा, शिल्पकलेचा कोर्स केलाय का, हे पण तपासलं पाहिजे ना. एखाद्याला काम देताना त्यांनी शिल्पकलेची डिग्री, शिल्पकलेचं ग्रॅज्युएशन त्याच्याकडे आहे का हे तरी बघितलंय का? हे तर मला कुठे त्याचा उल्लेख एवढ्या सगळ्या गदारोळात ऐकायला मिळाला नाही. त्या प्रकारचा त्याला अनुभव आहे का? नाही, प्रमोद कांबळे सर, तुमचं म्हणणं आहे की रहिजा स्कूल ऑफ आर्ट्सला शिल्पकलेचं असा कोर्सच नाहीये, जो डिपार्टमेंटच नाही, डिपार्टमेंट नाहीये. मग आम्हाला ते ऐकून त्याचं ज्यावेळेस समजलं आम्हाला की त्यांनी रहिजामधनं ग्रॅज्युएशन केलंय, तर मग एक तर अप्लाइड आर्ट मधनं केलंय किंवा पेंटिंग मधनं केलंय. मला शक्यता जास्त वाटते की ते अप्लाइड आर्ट मधनं केलं असावं. कारण अप्लाइड आर्ट मध्ये त्यांनी तो जे सांगतो की मी एवढे प्रिंटर लावले, कॉम्प्युटरच्या साहाय्याने त्याचं प्रिंटिंग केलं, तर त्याचं रिलेशन फक्त अप्लाइड आर्ट मध्ये होऊ शकतं. कॉम्प्युटराइज जे काम करतात, कारण ते कॉम्प्युटर वापरायला अप्लाइड आर्ट, पेंटिंग मध्ये ते वापरत नाहीत. नाही कांबळे सर, कॉम्प्युटर खूप महत्वाची माहिती देत आहात. महाराष्ट्रातल्या लोकांना हे समजायला हवं की ज्या व्यक्तींनी हा पुतळा उभारलेला आहे तो खरंच त्या इतका मोठा आणि इतका संवेदनशील असा पुतळा किंवा इतकं संवेदनशील असं काम करण्यासाठी योग्य होता की नाही हे तर समोर आलंच या दुर्घटनेनंतर. मात्र किमान जो कोर्स अपेक्षित असतो तो तरी त्यांनी केलेला होता का? मी जेव्हा त्याचा फेसबुक प्रोफाईल चेक केलं तेव्हा त्याच्यामध्ये जे स्कूल ऑफ आर्टचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे, म्हणजे तो तिथला विद्यार्थी असल्याचा. मला समजलं की त्यांनी रहिजा स्कूल ऑफ आर्ट मधनं केलेलं आहे. बरोबर. तर ही सगळी संदिग्धता आहे, लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की जयदीप आपटेला नक्की काम कोणाच्या मुळे मिळालं 24 वर्षाच्या. आणि आता प्रमोद कांबळे सर जी माहिती देत आहेत ती तर अतिशय गंभीर आहे की मुळामध्ये शिल्पकलेचा जो कोर्स आहे, जे बेसिक शिक्षण ज्याला म्हणतो आपण, तर तेच जर त्यांनी घेतलेलं नसेल तर मग हे काम त्याला कसं मिळालं? दुसरं सर, त्याच्या फेसबुक प्रोफाईलला आपण जे त्याचे व्हिडिओ पाहतो तेव्हा तो 3D डायमेन्शन्सनी काही पुतळे उभा करताना दिसतो आहे. म्हणजे तर ती पूर्णपणे वेगळी, तुम्ही म्हणताय की ती पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आणि शिल्पकलेचा जो कोर्स आहे तो पूर्ण एक वेगळा प्रकार आहे असा. बर, मी जे बघितलंय त्याचं जे 3D काम आहे ते कॉम्प्युटराइज आहे. शिल्प हे मातीच्या सहाय्याने हाताने घडवावं लागतं, मातीच्या सहाय्याने त्याला आकार द्यावा लागतो. तोच खरा शिल्पकार आहे, तो मूर्तिकार आहे.
तो माती घेऊन मातीने आकार, तर त्याला मला तर असं मातीचा काय आकार देताना त्याचा कुठला फोटो किंवा रेफरन्स मला मिळत नाही. बरोबर आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी एवढे कॉम्प्युटर, एवढे 3D प्रिंटर बसवले आणि त्या प्रिंटर मधनं ते प्रिंट काढले. ही पद्धत पण माझ्यासाठी एकदम नवीन आहे की असे प्रिंट काढून असं शिल्प तयार होतं का. अच्छा, हे खूपच नवीन आहे. आणि जर तसे, कारण प्रिंटिंगला मर्यादा आहेत त्या 3D प्रिंटरला, त्याची साईज एका ठराविक साईज मध्येच एका वेळी ते प्रिंट होतं. तर मग जर ते एका ठराविक छोट्या साईज मध्ये झालंय तर असे किती तुकडे त्यांनी जोडलेत. आणि मग ते जर एवढे तुकडे तुकडे जोडलेत तर ते तुकड्याचा जॉईंट व्यवस्थित झालेला नसेल. तो जो कोसळला आहे त्याचे जॉईंट व्यवस्थित झाले नसेल ना, कारण त्या पडलेल्या अवशेषामध्ये ते दिसतंय. बरोबर, जे काही मेटलचे त्यांनी जॉईंट केलेले ते. तर हे जॉईंट करून त्याला जो सपोर्ट लागतो, म्हणजे शिल्पच्या स्टेबिलिटीसाठी त्याला आर्मीचं त्याचं जे आतलं स्ट्रक्चर आहे त्याचा तेवढाच अभ्यास शिल्पकाराचा असावा लागतो की ते कसं असावं, ते किती ताकदीचं असावं ते. कारण शिल्प हे काही 1-2 दिवसासाठी नाहीये, ते पुढच्या हजारो वर्षांसाठी आहे. बरोबर. तर त्याचा पुढचा विचार करून त्याचं आतलं स्ट्रक्चर केलं पाहिजे, त्याचं फाउंडेशन पण तसं असलं पाहिजे, तरच ते दीर्घकाळ एका जागेवर तसं राहतं. कारण तो अतिशय संवेदनशील विषय आहे. तर त्याला काळाच्या ओघामध्ये त्याच्या बाबतीत कुठलीही दुर्घटना होऊ नये याची काळजी शिल्पकाराने घेतली पाहिजे. बरोबर आहे, ती काळजी नाही. या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं जेवढं जयदीप आपटे कडून अनेक प्रश्नांची उत्तरं लोकांना हवी आहेत, मात्र जयदीप आपटे अजूनही समोर आलेले नाहीत ना, तपास यंत्रणांनी अजून कोणती कारवाई केलेली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न अजूनही निरुत्तरित आहेत. आपण या मिलिंदजी, माझं अजून एक म्हणणं आहे की जेवढं जयदीप आपटे याच्या बाबतीमध्ये दोषी आहे तेवढेच ते अधिकारी पण आहेत ज्यांनी ही सगळी तपासणी न करता त्याला ते काम दिलं. मी त्या विषयाकडे येणार आहे, पण आपण या चर्चेला ज्या कारणासाठी सुरुवात केलेली होती पुन्हा त्या वळूयात. माफ करा सावंत सर, की आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तर तो एक मूळ स्वरूपातला इतिहास आपण म्हणू, आणि त्या खऱ्या इतिहासाच्या भोवती अनेक मिथकं, अनेक कथा अशा गुंफण्यात आलेल्या आहेत. या काही प्रेमातून आहेत, काही अस्मितेतून आहेत, आपुलकीतून आहेत, तर काही वेगळ्या काही उद्देशाने देखील आहेत. आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक जण आपल्या नजरेतून, आपल्या चष्म्यातून पाहण्याचा आणि त्याच चष्म्यातून इतरांना देखील सांगण्याचा प्रयत्न करतो. जे हिंदुत्ववादी आहेत ते हिंदुत्ववादी म्हणून एक प्रतिमा शिवाजी महाराजांची उभी करतात. पुरोगामी होते शिवाजी महाराज अशी प्रतिमा उभी करतात. जो तो आपापल्या पद्धतीनं उभा करण्याचा प्रयत्न करतो. राजकारण तर होतच असते हे आपल्या ठिकाणी. मात्र कपाळावरती जी व्रण दाखवून किंवा जी खूण दाखवून नक्की काय साध्य करायचं आहे असं तुम्हाला वाटतं, की एक नवीन काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा इतिहास किंवा प्रतिमा काय नक्की याच्यातून करण्याचा उद्देश असावा असं वाटतं सर? आता ते आपटेंच्या फेसबुक पेजवर जे कम्युनिकेशन आपल्याला दिसतंय म्हणजे मेसेजच्या स्वरूपामध्ये, त्याच्यामधून तो सहस्त्रबुद्धे नावाचे एक जण व्यक्ती आहेत, त्यानं ती खून तिथं दाखवली म्हणून त्याचं कौतुक करतात आणि मग तो त्याला उत्तर देतो. ते सगळे आता पब्लिक डोमेन मध्ये आले, सोशल मीडियामध्ये सुद्धा फिरताय. या सगळ्या गोष्टींवरून त्याला त्या वार केलेला म्हणजे कृष्णाजीनं जो वार केला शिवाजी महाराजांच्यावर त्याचं ग्लोरिफिकेशन करायचं होतं का काय, अशी शंका काही लोकांच्या मनामध्ये आलेली आहे. कारण जगभरामध्ये अनेक शिल्प झाली, हजारो शिल्प झाली शिवछत्रपतींची. त्यातल्या कुठल्याही शिल्पामध्ये, कुठल्याही चित्रामध्ये अशी गोष्ट दाखवली नाही. आणि हाच एकटा कसा काय दाखवतो? तर दाखवल्यानंतर त्याची तो फोटो फेसबुक पेजला टाकल्यानंतर त्याचं जे कम्युनिकेशन येतं त्याच्यामध्ये ते ग्लोरिफिकेशन करतोय त्याचं, त्या गोष्टीचं की मी हे दाखवलंय बघा, मी कसं दाखवलंय. हे सध्या संशय घेण्यासारखी एक ही गोष्ट आलेली आहे. आता जोपर्यंत तो समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्यानं हे असं का केलं हे काय आपल्याला समजणार नाही. पण आपण तर्क असा बांधू शकतो की ज्या पद्धतीनं त्याला एवढ्या अल्पवयामध्ये
त्याला कसलाही शिल्पकलेचा अनुभव नसताना एवढं मोठं एवढ्या महत्वाच्या ठिकाणी बसवायचं शिल्प दिलं जातं, त्या अर्थी त्याची विचारधारा ही काय आहे आणि तो कुठल्या विचारधारेला बिलॉंग करत होता आणि त्याच्यामुळेच त्याला ते काम मिळालं का, कुठल्या संघटनेला तो बिलॉंग करत होता किंवा त्याचा तो फॉलोअर होता किंवा तो कुणाचा द्वेष करत होता. कारण त्याने जे काय आता फेसबुकमुळे आपल्याला सगळंच कळतं की त्यानं त्याच्या जे आपण पेजेस लाईक करतोय त्याच्यामध्ये काही अशी पेजेस लाईक केलेली आहेत की जी थ्रेट देणारी आहेत. म्हणजे नथुराम गोडसेचं समर्थन करणार पेज त्यानं काहीतरी लाईक केलेलं आहे. म्हणजे त्याचा मोटिव्ह काय आहे या पाठीमागचा हित खून करण्याचा. आणखी व्यापक विचार करून असंही म्हणू शकतो की प्रत्येकाला आपापली विचारधारा जोपासण्याचा अधिकार आहे, ज्यांनी त्यांनी आपापली विचारधारा पुढे घेऊन जावी. मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आजपर्यंत इतिहास जो आपण सगळे मांडतो तर त्याहून काहीतरी वेगळं मांडण्याचा हा जयदीप आपटे प्रयत्न करत होता का, आणि त्या पाठीमागे त्याचा उद्देश काय होता. कारण जो व्रण जी खूण आजपर्यंत ना कोणत्या पेंटिंगमध्ये कोणी पाहिली ना कोणत्या पुतळ्यामध्ये पाहिली, ती खूण तो व्रण शिवाजी महाराजांच्या कपाळावरती या पुतळ्यामध्ये दाखवण्यात आला आणि या पुतळ्याचं अनेक महत्वाच्या राजकीय व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हस्ते उद्घाटन झालं. आता मला त्यानंतर पुढचा प्रश्न विचारायचा आहे की कला संचालनालय तर परवानगी देतच, पण इतका मोठा जर कोणता पुतळा उभारण्यात येतो, इतका मोठा कार्यक्रम जर होतो आहे, तर साहजिकच इतिहास अभ्यासकांची, इतिहास तज्ञ काही जण म्हणतात, तर अशांची एक समिती देखील गठीत केलेली असते. कांबळे सरांना मला विचारायचंय तर हा असा इतका मोठा पुतळा उभारताना साहजिकच ही समिती पण असणार आहे. या समितीकडून जसं कला संचालनालयाकडून परवानग्या घेण्यात आल्या तशाच या समितीकडून सुद्धा या सगळ्या गोष्टीची छाननी होणं अपेक्षित होतं. सर निश्चित आहे मिलिंदजी की एवढं मोठं जर काम आहे, एवढं जर भव्य स्मारक तुम्ही करताय, त्या स्मारकामागे त्याची तयारी काय 1-2 दिवसात झाली नाही किंवा ते आज सुचलं आणि उद्या उभं केलं, त्याच्यासाठी बरंच विचार मंथन झालं असेल. तर ती जी समिती आहे त्यांनी कशाच्या आधारावर छत्रपती शिवरायांची ही पोज निवडली किंवा त्यांना अशा प्रकारे दाखवायचं ठरलं असेल ना काही की या शिल्पामध्ये काय बारकावे असले पाहिजेत किंवा त्याची रचना कशी असली पाहिजेत, त्यांचे भाव कसा असला पाहिजे, त्यांची उभारण्याची हाईट कशी असली पाहिजे, या सगळ्यावर सर मगाशी तुम्ही सांगत होता 2 गोष्टी की ज्या पोज मध्ये हे शिल्प उभारण्यात आलं होतं मालवणचं, तर त्या शिल्पात त्या पोज बद्दल आणि त्या एकूण शिल्पाच्या बारकाव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं की म्हणजे हे एखाद्या म्हणजे खूप घाई गडबडीत बनवलेलं होतं हे तर आपण सगळेच आता आपल्या सगळ्यांनाच माहित झालेलं आहे. तर हे या एकूण पोज बद्दल या बारकाव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं आता ह्या दुर्घटनेनंतर. मिलिंदजी मी तुम्हाला सांगतो, एखादं काम ज्यावेळी आमच्याकडे येतं छत्रपती शिवरायांचं किंवा कुठलंही काम आलं तर त्याचा थोडासा अभ्यास करून आम्ही त्याच्या आधी रेखाचित्र करतो, स्केचेस म्हणतो तुम्हाला बेसिक, आणि त्या स्केचेस करताना आम्ही त्या गोष्टीचा आधी अभ्यास करतो, त्याबद्दलचा संदर्भ जे आहेत त्याचा अभ्यास करतो, त्याचं वाचन करतो, त्याच्याबद्दलच्या तज्ञ व्यक्तींबरोबर चर्चा करतो आणि मग त्याच्यावर आम्ही स्केचेस तयार करतो. बरोबर आहे. या स्केचेस मधून आम्हाला जे एखादं स्केच भावतं, एक आमची काल्पनिक आमची एक इमेज असते, ती कलावंत त्या प्रकारे त्याच्या जे त्याच्या डोक्यामध्ये जी काही प्रतिमा अभ्यासानंतर या सगळ्या लोकांची त्याच्यातनं एक कल्पना येते, आधी प्रतिमा तुमच्या मनात तयार होते. बरोबर. आधी कागदावर उतरवतो, कागदावर हाताने स्केच करतो. बरोबर. ते स्केच झाल्यानंतर त्या स्केच मधलं त्या स्केचला थोडस मूर्त स्वरूप देतो, मूर्त स्वरूप देऊन मग त्याचा एक 3D मॉडेल तयार करतो छोट. ते 3D मॉडेल कशासाठी की सगळ्या बाजूने, म्हणजे स्केच हे एका बाजूने असतं, रेखाचित्र एका बाजूने, तर ते सगळ्या बाजूने ते कसं चांगलं दिसेल ते शिल्प, ते उंचीवर मी तर असं म्हणतो की ज्या जागेवर बसवायचे ती जागा त्या परिसरातल्या 1 किलोमीटर जेवढ्या परिसरातनं ती जागा दिसते त्याचा तिथं फिरून अभ्यास करायला पाहिजे की या बाजूने इतक्या अंतरावर असं दिसेल, या बाजूने असं दिसेल, तर त्याचा अभ्यास करून त्याच्यावर खूप काम व्हायला पाहिजे की हे दीर्घकाळ हे
स्मारक जे आहे ते कुठल्याही अँगलने बघितलं तरी ते सुंदर, ते प्रेरणादायी, अतिशय आकर्षक होईल. यासाठी जे काम पाहिजे ते केलंय का, तेवढा अनुभव त्याच्या पाठीशी आहे का? त्यांनी जे केलेले शिल्प, त्यांनी याच्यापूर्वी असे काही शिल्प केलेत का? सर मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की आता हा पुतळा उभारण्यात आला चबुतऱ्यावरती आणि त्यानंतर त्याला गंज लागलाय असं म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाला पत्र लिहिलं आणि सांगितलं की बाबा आम्ही आमचं काम केलं होतं. एका अर्थाने जबाबदारी झटकण्याचाही प्रयत्न आहे हे आपण म्हणू शकतो. पण गंज कसा लागू शकतो? कारण आता आपण पाहतोय म्हणजे इतकी वर्ष हे पुतळे उभे आहेत ऊन पावसामध्ये, कुठल्याही पुतळ्याला गंज लागलाय असं काही आढळलं नाही. हा पुतळा वरून दिसताना इतर पुतळ्यांसारखाच वाटत होता. याला गंज कसा लागू शकतो? म्हणजे काय नक्की झालेलं? मिलिंदजी, गंज हा फक्त लोखंडाला लागतो, बरोबर, ब्रॉन्झला लागत नाही. अर्थात ब्रॉन्झला कधीच गंज लागत नाही. ब्रॉन्झ धातूमध्ये तांब, पितळ, कथील हे मुख्य घटक असतात. ब्रॉन्झ कुठलाही ब्रॉन्झचा पुतळा त्याला गंज लागलेला तुम्हाला दिसणारच नाही. अर्थात हे जर लोह जे आहे ते लोखंड जर वापरलं, स्टील, एसएस पण नाही, एमएस, ते जर वापरलं तरच तशा प्रकारचा गंज चढतो. आणि मग गंज मला तर समजत नाही गंज कसं काय चढलं त्याला, त्यांनी कुठल्या मेटलमध्ये ते केलं आणि मग जर ते तशा प्रकारचं केलंय तर मग त्याच्या भविष्यातल्या त्याच्या टिकाऊपणाबद्दल काय खात्री होती? म्हणजे जर अशा प्रकारचं वापरलं मटेरियल. घटनेच्या निमित्ताने सावंत सरांकडे मला परत एकदा यायचंय. सर मिलिंदजी, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. मी एक आता समोरून तुम्ही म्हणता ना कपाळावरून, तर मी एक चित्र करतोय. बर, त्याचं हे रफ स्केच आहे, त्याचं रंगीत स्केच आहे. बर बर. समोरून खूप लोक मला सांगत होते की समोरून महाराजांचं एखादं चित्र नाही का करतायत, तर हे मी चित्र केलं आणि तज्ञांना दाखवलंय की समोरून एक युवा चेहरा. आतापर्यंत आपल्याकडे जी महाराजांची चित्र आली ती साधारण थोडीशी प्रौढ अवस्थेतली, तर हे मी रेखाचित्र, तर याच्या वेळेस पण कपाळावरून मी कुठे दाखवलेलं नाही. तुम्ही बघा या चित्रामध्ये खूप छान हे केलं. यापूर्वी पण मी एक चित्र केलंय, ते पण खूप प्रसिद्ध आहे, हे पण मी तुम्हाला दाखवतो. हे चित्र पण खूप प्रसिद्ध आहे. हे बाई, बरोबर, हे बाई, अशा प्रकारची चित्र केलेली आहेत. पण त्याच्यामध्ये एखादी जखम आपण अशी कौतुकाने दाखवत नाही, करत नाही, तर ते नको दाखवायला मला असं वाटतं. हे असेल तरी न दाखवलेलीच योग्य आहे. इतर खूप गोष्टी महाराजांच्या चांगल्या आहेत ना दाखवण्यासारख्या, त्या का नाही शिल्पामध्ये दाखवल्या, असं माझं मत आहे. बरोबर आहे. सर आपण या चर्चेच्या शेवटाकडे येऊयात. मला सावंत सरांना विचारायचंय, मगाशी आपण म्हणत होतो की अनेक मिथक किंवा सांगोवांगीच्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ इतिहासासोबत, खऱ्या इतिहासासोबत जोडल्या गेल्या. आपापल्या पद्धतीने लोकांनी त्या जोडल्या. त्याची कारणं पण ती लोकांची आपापली वेगळी होती आणि त्याच्यातून शिवाजी महाराजांची प्रतिमा सातत्याने एक बदलत नेण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांमध्ये होताना आपण पाहतो आहोत. आणि आता शिवाजी महाराजांशी संबंधित घटना पण बदलण्याचा प्रयत्न होतोय की काय? तर एक इतिहास अभ्यासक म्हणून तुम्ही काय आवाहन कराल? कारण या सगळ्या प्रसंगातून धोका हा आहे की काहीतरी वेगळा इतिहास लोकांच्या समोर जो कधी घडलेला आहे असं इतिहास अभ्यासकांना आजपर्यंत जाणवले नाही, असा काहीतरी प्रसंग किंवा असा काहीतरी गोष्ट लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न होतोय. सावंत सर, शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा राष्ट्रपुरुषांचा इतिहास हा संदर्भ साधनानुसार आपण लिहिला जातो, बोलला जातो किंवा तो सांगितला जातो. त्या संदर्भ साधनांचं इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या विचारधाराची माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतात. पण इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की जो इतिहास जसा घडला 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचा इतिहास घडला, त्याला आत्ताच्या काळातली पॅरामीटर्स, आत्ताच्या काळातले आपले चष्मे, हिंदुत्वाचा असेल, पुरोगामित्वाचा असेल, हे लावून चालणार नाही. शिवाजी महाराज हे 350 वर्षापूर्वी होऊन गेलेले राष्ट्रपुरुष आहेत, महान व्यक्तिमत्व आहे. त्यावेळची माणसं त्या वेळेच्या काळाची ती आपत्ती आहे. असं बघूनच आपण त्यांचा इतिहास सुद्धा लोकांच्या समोर मांडला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांना आज आपण राष्ट्रनिर्माते म्हणतो. शिवाजी महाराज हे भारताच्या, स्वतंत्र भारताचे, लोकशाही मधल्या भारतातल्या जे राष्ट्रपुरुषांची जी यादी आहे त्याच्यामध्ये त्यांना स्थान दिलं गेलंय. मध्ययुगातला हा राजा आहे पण त्याला लोकशाहीमध्ये स्थान दिलं गेलंय, म्हणजे त्यांची महानता किती मोठी असेल हे आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं.
शिवाजी महाराजांची चित्र, शिल्प, चित्रपट तयार होत असताना आपण जे इतिहासाला धरून आहे तशा पद्धतीचीच ती झाली पाहिजेत. हा, मान्य आहे की थोडस कलात्मकता जी असते, ललित लेखन असेल, सिनेमा असेल, नाटक असेल, थोडीशी आपल्याला लिबर्टी घ्यावी लागते, ज्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो. पण ती लिबर्टी घेत असताना लोकांच्या भावना दुखवतील किंवा इतिहासात जे मुळातच नाही आहे तेच आपण आणणं, अशा सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आणि शिवाजी महाराजांची स्मारक करत असताना आपण एवढी मोठी मोठी स्मारकच का करायची? म्हणजे शाहू महाराजांनी जे पहिलं उदाहरण आपण की तुम्ही गोंजारी सरांनी जे तुम्ही मला दिलं पहिलं उदाहरण शाहू महाराजांचं, त्यांनी एक मध्यवर्ती पुतळा ठेवलेला होता आणि त्याच्या भोवतीनं लष्करी प्रशिक्षण देणारी संस्था काढली, SSPM स्कूल. आता ती शाळा आहे, लष्करी शाळा आहे, त्याच्यामध्ये त्यांना मोठी इतिहास संशोधन संस्था काढायची होती जागतिक दर्जाची. मुलांना राहायसाठी वसतिगृह करायचं होतं. ते स्मारक का ना, स्मारक कसं असावं याचं उत्तम उदाहरण आहे ते. आपल्याला 100 फुटाचा, 150 फुटाचा, 200 फुटाची एक पुतळा करून थांबणार आहे का आपण? आज तुम्ही महाराष्ट्रातच घेतला किंवा देशभरात घेतला तर किती मोठे मोठे पुतळे आपण करायच्या योजना आखा लागलेला आहोत. त्याच्यातून काय आपण साध्य करणार आहोत? शिवाजी महाराज मुळातच मोठे आहेत. तुम्ही मोठा पुतळा केला म्हणून शिवाजी महाराज मोठे नाही होणार आहेत. आणि मोठा पुतळा सौष्ठवपूर्ण होत नाही. आज आपण बघा, तुम्ही त्याला ते गॅप दिसतात, ते पार्ट मध्ये जोडून करावा लागतो. आता तो पुतळा मोठा केला होता तो सौष्ठव नव्हतं, त्याला ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते माझ्यासारख्या अभ्यासकाला. तर त्यांच्या हातातली तलवार होती का दुसरं कुठलं शस्त्र होतं असं आपण म्हणजे कळत नव्हतं. त्यांची वेशभूषा समजत नव्हती. आपण चांगले सौष्ठवपूर्ण पुतळे व्हायला पाहिजेत, शिल्प तयार झाली पाहिजेत, पण ती सौष्ठवपूर्ण झाली पाहिजेत, ती त्या पॅरामीटर्स मध्ये बसवून झाली पाहिजेत इतिहासाच्या. आणि इतिहासाकडे बघताना आपण तो इतिहास आहे जसा घडला, जसे पुरावे सांगतात तशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. बरोबर आहे. इतिहास जसा घडला तसा समोर मांडणं आवश्यक असतं. आजच्या पॅरामीटर्स मध्ये इतिहास मांडायचा प्रयत्न केला की नेहमीच गोंधळ होतो, हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं आतापर्यंत ना कोणत्या पुतळ्यावरती ना कोणत्या पेंटिंग्स मध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावरती जी खूण पाहायला मिळाली नाही ती याच पुतळ्यामध्ये का मांडण्यात आली होती, हा पहिला प्रश्न. आणि त्यानंतर प्रमोद कांबळे सरांनी जी माहिती दिली ती अतिशय गंभीर आहे की रूढार्थ आणि शिल्पकलेचं शिक्षण घेण्यासाठी ज्या महाविद्यालयामध्ये तो गेला असं सांगितलं जातं, त्या महाविद्यालयामध्ये जर शिल्पकलेचं शिक्षणच किंवा तो कोर्सच अवेलेबल नसेल तर त्याची निवड यासाठी का करण्यात आली. आणि ब्रॉन्झला कधीही गंज लागत नाही शेकडो वर्षानंतर देखील, मात्र तरी हा पुतळा का कोसळला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज महाराष्ट्राला हवी आहेत, ती दिली जात नाहीये. आणि त्यामुळं संशय आणखी बळावतोय. तर या दुर्घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झालंय ते निवळायचं असेल, पुन्हा एकदा लोकांनी एकमेकांकडे जर अगदी मोकळ्या मनाने पाहायचं असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जायला हवीत. आणि या आजच्या चर्चेचा जो आपला उद्देश होता तो हाच होता की इतिहास आहे तसा मांडला जायला हवा. लिबर्टीच्या, कलात्मक लिबर्टीच्या नावाखाली अशी कोणती गोष्ट त्याच्याशी जोडली जाऊ नये की ज्यामुळं इतिहासाला वेगळं वळण लागेल. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल इंद्रजित सावंत सर तुमचंही मी आभार मानतो तुमचे, आणि प्रमोद कांबळे सर तुमचेही खूप खूप आभार. या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.